कॅमेरन ग्रीन IPLच्या इतिहासातील सर्वात महागडा परदेशी खेळाडू ठरलाय। त्याची मूळ बेस प्राइस 2 कोटी रुपये होती, पण त्याच्यावर चक्क 25 कोटी 20 लाख रुपयांची बोली लागली आहे। ग्रीन सारखा ऑलराऊंडर आपल्या संघात घेण्यासाठी चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स दोन्ही संघ उत्सुक होते। ग्रीनसाठी चेन्नई आणि कोलकाता यांच्यात चांगलीच जुंपली होती, पण अखेर कोलकाताने तब्बल 25 कोटी 20 लाख रुपयांची तगडी बोली लावून त्याला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले। दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेचा लेफ्ट हँडर बॅट्समन डेव्हिड मिलरला दिल्ली कॅपिटल्सने 2 कोटी रुपयांना खरेदी केलंय। कोलकाता नाईट रायडर्सने 25 कोटी 20 लाख रुपये मोजून कॅमेरन ग्रीनला संघात सामील करून घेतलंय। हे कोलकाताकडे ऑक्शन मधील सर्वात मोठी पर्स किंमत होती। या लिलावात ग्रीनने सगळ्यांनाच आश्चर्यचकित केलंय, पण ग्रीनला या 25 कोटी रुपयातले फक्त 18 कोटीच मिळणार आहे, कारण IPLच्या नवीन नियमानुसार परदेशी खेळाडूंचा पगार 18 कोटी रुपये किंवा मोठ्या लिलावात सर्वाधिक मिळालेली किंमत यापैकी जो आकडा कमी असेल तेवढेच पैसे खेळाडूला मिळणार आहेत। 25 कोटी रुपयांपैकी ग्रीनला फक्त 18 कोटी रुपये मिळतील, तर 7 कोटी 20 लाख रुपये प्लेअर वेलफेअर फंड मध्ये जमा होणार आहेत। खेळाडूंच्या या नशिबाच्या खेळाने क्रिकेट प्रेमींना चांगलंच थक्क केलंय। कॅमेरन ग्रीनवर KKRने 25 कोटी रुपयांची लावलेली बोली योग्य आहे का? तुमचं मत काय आहे? आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा।